एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांची ते भेट घेतील. सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजेच नवटंकी. चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून टीका. नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला. अजित पवारांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा. तर लोकसभेत पाठवणार होते तिथेही थांबवलं. तरुणपणाची व्याख्या नेमकी काय आहे, भुजबळांचा सवाल. केंद्रात जाणार होतो पण राज्यामध्ये माझी गरज असल्याचं सांगितलं. मग आता काय झालंय, भुजबळांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष सवाल. तर निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंच नेते एकवटले. मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. परिसरामध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळात आणि कामाचा नेता बाहेर. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची सरकारवर टीका. तर भुजबळांसाठी रस्त्यावर लढाई लढण्याचा निर्धार. सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान. माणिकराव शिंदेंचा छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता निशाणा. तर अजित पवार छगन भुजबळ यांना नक्की संधी देतील. हिरामन खोसकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरची नाशिकमध्ये चर्चा. कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो गायब आहे. तर भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा मात्र फोटो आहे. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. फडणवीस कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातल्या शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर. अजितदादा आज विविध ठिकाणी कामांची पाहणी करतील. गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचं माझ्यावर दायित्व आहे. जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आभार मानतो. राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघात रोषणाई कार्यक्रम. मंत्रिमंडळात उचित स्थान दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेल. मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. मला मंत्रिपद मिळावं म्हणून सगळ्यांनीच प्रयत्न केलाय. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. खातेवाटप एकमतानं झालं. पालकमंत्री पदाचा देखील प्रश्न लवकरच सुटेल. पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. पालकमंत्री पदावर मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. पुण्याला मंत्रिमंडळात चांगलं प्रतिनिधित्व मिळालंय. चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, दत्तात्रय भरणे यांना संधी दिली. मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. विरोधक निकाल पचवू शकले नाहीत म्हणून ईव्हीएमवर बोट ठेवतात. कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून मवियाचा ईव्हीएमवर रोष. अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. लोकसभेचा निकाल जनतेचा कौल. विधानसभेचा ईव्हीएमला दोष दिलाय. अमोल बिटकरींचा खासदार निलेश लंकेंवर निशाणा. तर सन्मान निधी दिल्यानंच बहिणींनी दादांनाच आशीर्वाद दिलेला आहे. बिटकरींचं हे वक्तव्य. ज्या लोकांनी आमच्या भागाला दुष्काळी ठेवलं त्यांच्याशी माझा संघर्ष आहे आणि माझ्या भागामध्ये सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे करावं लागेल ते करू. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जयकुमार गोरे यांचं वक्तव्य आहे. पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. आव्हानात्मक काम करण्याची सवय असल्यानंच अडचण नाहीये. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा विश्वास. बारामतीत सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. वाल्मिक कराडवर आरोप करताना विरोधकांकडून मुंडेंकडे बोट, तर मुंडे काय बोलणार याकडे लक्ष आहे. पोलीस अधीक्षक आरोपींना लवकरात लवकर अटक करतील अशी अपेक्षा आहे. फडणवीसांनी शब्द पाळत तपास अधिकारी बदललाय. आम्ही आमचा अल्टिमेटम मागे घेत आहोत. सरपंच देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती. बीडच्या बाळासाहेब कोल्हे यांची या प्रकरणात नियुक्ती. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आज परभणी दौऱ्यावर. शिरसाठ दुपारी 1:30 वाजता सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील.
खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावर महायुतीमध्ये चढाओढ. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद, तर वरिष्ठ माझ्या रूपानंच जिल्ह्याला न्याय देतील. पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर भरत गोगावलेंचं हे उत्तर आहे. बीडच्या पालकमंत्री पदावरून ही मुंडे बंधू भगिनींमध्येच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खाते आहे, तर धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा दावा कायम आहे. भाजपचे अतुल सावे ही मैदानात आहेत. पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल. पुण्याच्या पालकमंत्री पदावरून 2 दादांमध्ये रस्सीखेच. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचंही नाव चर्चेत. ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी 3 नावं चर्चेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि वनमंत्री गणेश नाईक यांचंही नाव चर्चेत. तर ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिंदे साहेबांनी स्वीकारावं, सरनाईकांचं वक्तव्य. यवतमाळच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे संजय राठोड आणि भाजपचे अशोक उईके इच्छुक आहेत. दरम्यान पालकमंत्री पद आता कुणाला मिळतं याकडे लक्ष आहे. जळगावातही पालकमंत्री पदासाठी चढाओढ. गिरीश महाजन, संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील हे मंत्री असल्यानंच पालकमंत्री पद कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे. नाशकातही पालकमंत्री पदासाठी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच. दादा भुसे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे इच्छुक, तर राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्यानं धोरणानुसार आम्हाला पालकमंत्री पद मिळावं, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य आहे. साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे शंभूराज देसाई, भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील इच्छुक आहेत. तर पसंतीचा जिल्हा पालकमंत्री पदासाठी मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र अंतिम निर्णय तिन्ही नेते घेतील, शंभूराज देसाईंचं वक्तव्य. खासदार सुरेश म्हात्रेंनी घेतली आहे जखमी अभिजित देशमुखांची भेट. आरोपीवर कठोर कारवाई करावी, आरोपी अधिकाऱ्याला सरकारी सवलती देऊ नयेत, सुरेश म्हात्रेंची मागणी. कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरूच. 9 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्यानं विचारला जाब. आता मराठी कुटुंबाला त्यानंतर मारहाण करण्यात आली आणि मानपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला. 2 अज्ञातांकडून परांजपेंना लाथाबुक्क्यासह दगडानं मारहाण. हल्ल्यात परांजपे गंभीर जखमी. हेमंत परांजपेंवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप पदाधिकारी आक्रमक. 12 तासात आरोपींना अटक करा, अन्यथा आंदोलन करू, कार्यकर्त्यांचा इशारा आहे. कल्याण सोसायटीमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण कोर्टात जाणार आहे. देशमुख कुटुंब मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार. पोलीस पुन्हा आरोपींना मदत करत असल्याचा देशमुखांचा आरोप आहे. कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र. राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित. उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये कौटुंबिक संवाद. लग्न सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र आले, त्याचं स्वागत आहे आणि पारिवारिक कार्यक्रमामध्ये एकत्र येणं ही काही महाराष्ट्राची संस्कृती आहे, आशिष शेलार यांचं वक्तव्य. ठाकरे बंधू राजकारणात पुन्हा एकत्र येणं शक्य नाही. राज ठाकरेंनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी मात्र हात मागे घेतलाय, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. दिल्लीमधील 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं पवारांकडून निमंत्रण, तर बीड आणि परभणीमधील प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती. राज्यात महायुतीचं संविधानहीन सरकार आहे आणि कॅगच्या अहवालावरून नाना पटोलेंचीही टीका. कोरोना काळात औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ही गंभीर बाब आहे. कॅगच्या रिपोर्टवर माहिती घेऊन बोलणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चला होणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करू, अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती. लाडकी बहीण निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न होता, लाडकी बहीण सावत्र झाली असं वाटतंय. लाडकी बहीणवरून प्रणिती शिंदेंचा सरकारला टोला. मुंबई गोवा महामार्ग यावर्षी पूर्ण करणार, माणगाव इंदापूर आणि बायपासचं काम मार्गी लावणार, मंत्री भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन जळगावच्या जामनेरमध्ये दाखल झालेत. कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत. 800 वर्षांनंतर हिंदू समाजानं आम्हाला आपलं म्हटलंय, महानुभव आश्रमाच्या कार्यक्रमामध्ये संघप्रमुखांनी व्यक्त केली खंत. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साताऱ्यातील दरेगावात दाखल. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या मूळ दरेगावात. शिंदे पितापुत्रांचा 3 दिवस दरेगावमध्ये मुक्काम असेल. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंचं ग्रामस्थांकडून जंगी स्वागत.
शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार. संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीचा अहवाल मागवलाय. संजय क्षीरसागरांचा माजी पालकमंत्री अब्दुल सत्तारांना नाव न घेता इशारा. तर सत्तार 2.5 वर्षानंतर मंत्री होणार का याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असंही वक्तव्य. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राकडून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची मागणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आदिती तटकरे ह्या सहभागी झाल्या. गरीब मुलांनाही चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न असेल. नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. मंत्रिपद मिळाल्यावर भुसे मतदारसंघात परतले. नागरिकांसाठी एसटीचा प्रवास सुखकर करणार. एसटी सेवा कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतील याचा विचार करत नागरिकांना सुविधा देणं हीच भूमिका आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. ठाकरे गटानं बीएमसीमध्ये स्वबळावर लढून भाजपचा फायदा करू नये. शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांचा सल्ला. ठाकरे गट वेगळं लढत असेल तर आमचीही वेगळं लढण्याची तयारी आहे. जगताप यांची माहिती. तुळजापूरच्या शेतकरी मारहाण प्रकरणाच्या आमदार राणा जगजितसिंह पाटलांकडून दखल घेण्यात आली. या अधिवेशनामधूनच परतल्यानंतर आमदारांकडून आंदोलनस्थळी जाऊन पीडित शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. मुंबईत 2-3 दिवसांपासून गारवा. तापमानातील घट डिसेंबरच्या शेवटपर्यंत कायम राहील. कुलाबा केंद्रात 21.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद, तर सांताक्रूज केंद्रामध्ये 20 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. मुंबईतील कांदिवलीमध्ये जयेश ट्रेडिंग तायक्वांदो अकॅडमीमध्ये तायक्वांदो पुंगजे सेमिनारचं आयोजन करण्यात आलं. ठाणे घोडबंदर रोडवर मध्यरात्री क्रेन पलटी झाली आहे. रस्त्यावर क्रेन पलटी झाल्यानं वाहतूक कोंडी. चेना पुलाजवळची घटना आहे. पश्चिम रेल्वेवरच्या वांद्रे स्थानकालगत रेस्टॉरंट ऑन व्हील आणि इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. गुरु नानक रोडच्या बाजूची एक मोठी भिंत पाडत जागा उपलब्ध करून देण्यात येते. एमटीएनएल जंक्शन ते बीकेसी कनेक्टर जवळील 200 मीटर लांबीचा हा मिसिंग लिंक रोड वाहतुकीसाठी खुला झालाय. तर बीकेसीमधील वाहतूक कोंडीतून वाहनांना दिलासा मिळेल. भायखळ्यातील राणीच्या बागेतील शेवटच्या हत्तीणीला मृत्यू झाला. अनारकली या 59 वर्षीय हत्तीणीचं नाव होतं. पुढील वर्षीचा गणेशोत्सवही पर्यावरणपूरक होण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न. पालिका मूर्तिकारांना शाडूची माती आणि जागा उपलब्ध करून देणार आहे. पुणे शहरात थंडीचा जोर कमी झालाय. किमान तापमानामध्ये वाढ झाली. 26 डिसेंबरला पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज. शाळेतील विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाची येरवडा कारागृहामध्ये रवानगी, तर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश. पुणे पुस्तक महोत्सवात गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट वाढ. पुस्तक विक्रीमधून 40 कोटींची उलाढाल. पुस्तक महोत्सवाचा रविवारी समारोप. सर्वाधिक ताण 18 ते 25 वयोगटातील तरुणांवर आहे. मुक्त चॅरिटेबल फाउंडेशनचा हा अहवाल आहे. सरकारी मराठी सोपी व्हायला हवी. शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनामधील ठराव. शासकीय अधिकाऱ्यांची आग्रही भूमिका. शासन निर्णयातील सोप्या भाषेसाठी समिती नेमण्याची मागणी. जयगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवपट्टणम ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचे पुरातत्व विभागाकडून काम सुरू झालं आहे. शासनाच्या विशेष योजनेतून 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पीएमसीच्या विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्षानं वाढ करण्यात आली आहे. 5 जानेवारीला होणारी गट ब आणि गट क ही 2 फेब्रुवारीची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये वन विभागाकडून मेंढपाळांना टेंटचं वाटप करण्यात आलं. बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी उपाययोजना. धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत. वन विभागानं लावलेल्या कॅमेऱ्यात वाघाची दृश्य कैद. जिल्ह्यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अंबरनाथमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये कांगारू मदर केअर प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. नवजात अशक्त बालकांच्या संगोपनासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 538 घोड्यांची विक्री. घोडे बाजारात अवघ्या 8 दिवसामध्ये 2.5 कोटींची उलाढाल. उल्हासनगरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार. महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांची समिती गठीत. 1 जानेवारीनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. उल्हासनगरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा. महापालिका आयुक्तांचं थेट पोलीस आयुक्तांना साकडं. बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करूनही कारवाई केली जात नसल्याची तक्रार.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात महिला रुग्णांवर फरशीवरच उपचार करण्यात आले. रुग्णसंख्येमुळेच बेड कमी पडू लागल्यानं फरशीवर उपचार करण्याची वेळ आली आहे. धुळे पोलीस प्रशासनाकडून महिला ठाणे अंमलदारांसाठी विशेष कायदेविषयक सेमिनारचं आयोजन. या कार्यक्रमाला महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. नंदुरबार जिल्ह्यात सुरू केलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. सीसीआय केंद्राकडून चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून कापूस विक्री न करण्याचा निर्णय. नंदुरबार शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. भाजीपाल्याचे दर कमी झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली आहे. मिरचीची आवक वाढल्यानं स्थानिक पातळीवर महिलांना रोजगार उपलब्ध. नागपूरची संत्री धुळ्यामध्ये दाखल. संत्र्यांची 50 रुपये किलोने विक्री. संत्री खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. धुळ्याच्या शिरपूरमध्ये नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांवर गुजरातमध्ये विकण्याची वेळ. तर नाफेडचे तूर खरेदी लवकरच सुरू करावे. तुरीला 8 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अभिनेता अल्लू अर्जुनच्या तेलंगणातल्या घरावर दगडफेक. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची माहिती. काहींना अटक करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं माजी क्रिकेटपटू आर अश्विनला पत्र. आर अश्विननं निवृत्ती जाहीर केल्यानंतर मोदींनी पत्र लिहित भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. क्रिकेटप्रेमी जर्सी नंबर 99 मिस करतील. मोदींनी व्यक्त केल्या आहेत भावना. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.